महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ. आज आपण या गौरव ग्रंथाचा 21वा भाग पाहत आहोत. या भागात आपण महाराष्ट्रातले 9 दिग्गज नेते या प्रत्येकांचे अनुभव, या अनुभवांचा विलक्षण अनुभव त्यांनी जो सांगितलेला आहे, शब्दांकित केला आहे, तो आपण अनुभवणार आहोत. तर सर्वप्रथम आहेत रासू गवई, पेज नंबर 235. रासू गवई म्हणजे रामकृष्ण सूर्यभान गवई यांचं छायाचित्र या पेजवर दिलेलं आहे. हे भारतीय राजकारणी आहेत. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. बिहार, सिक्कीम, केरळचे राज्यपाल आणि विरोधी पक्षनेते. यांनी वसंतराव नाईक यांच्याशी त्यांचा आलेला अनुभव त्यांनी सांगितलेला आहे, शब्दांकित केलेला आहे, तो आपण ऐकूया. हेडिंग आहे आणि खटले मागे घेतले. विधानमंडळात किंवा विधानमंडळाच्या बाहेर वसंतराव नाईक यांच्या कोणत्याही भाषणाला मला कधी बनवाबनवी दिसली नाही. त्यांच्या प्रत्येक भाषणात त्यांची कणव अगदी मनापासून होती. वऱ्हाडी पद्धतीने बोलताना मेहरबानी करून असे समजू नका हा शब्दप्रयोग ते हमखास वापरत. हायब्रीड हा शब्द उच्चारल्याशिवाय त्यांची भाषण पूर्णच होत नसे. रामटेक लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला नाईक साहेबाबरोबर मी होतो. काँग्रेसचे उमेदवार आनंदराव कळमकर होते, तर जामवंतराव धोटे यांचे उमेदवार राम हेडाऊ होते. त्यावेळी काँग्रेस विरोधी संतप्त वातावरण होते. लोकांनी आमची सभा उधळली, दगडफेक केली. जमाव संतप्त झाला. पोलीस अधिकारी नाईक साहेबांकडे आले. त्यांनी बेकाबू जमावाला पांगवण्याकरिता गोळीबार करण्याची परवानगी मागितली. नाईक साहेबांनी त्यांना ठाम नकार दिला. तेव्हा ते म्हणाले, विरोधातले लोक असले तरी त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. गोळीबाराने भावना दडपता येणार नाहीत. प्रकरण खूप पेटले होते. आम्ही कसेबसे नागपूरला पोहोचलो. शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर खटले भरले होते. काही दिवसांनी ती मंडळी मला भेटली. खटले मागे घेण्याची नाईक साहेबांना विनंती करा असे त्यांनी सांगितले. मी म्हटले, नाईक साहेबांची सभा तुम्ही उधळलीत, दंगल केलीत, तुमचे खटले कसे मागे घेणार? तरीसुद्धा मी या संबंधात नाईक साहेबांना भेटायला गेलो. नाईक साहेब काहीसे रागात होते, तथापि अतिशय मोठ्या मनाने त्यांनी हे सर्व खटले मागे घेण्याचे आदेश दिले. फक्त दंगलखोरांना भेटायचे आहे असे ते म्हणाले. त्यांची भेट झाली. त्यांना एवढेच म्हणाले, तुम्ही तरुण आहात, तुमचा जोश समजू शकतो, पण समाजात विघटन होईल एवढा संताप येऊ देऊ नका. आणि सर्वांचे खटले त्यांनी मागे घेतले. हा अनुभव आहे रासू गवई यांचा. त्यानंतर पेज नंबर 236 वर दुसरे महान दिग्गज नेते आहेत जामवंतराव धोटे, विरोधी पक्षनेते, भारतीय राजकारणी, विदर्भाचे सिंह, मास लीडर या नावाने ते ओळखले जातात. माजी खासदार आणि वसंतराव नाईक यांचे कट्टर विरोधक. तर बघूया वसंतरावांनी जामवंतराव धोटे यांच्या हृदयात काय कोरून ठेवलेले आहे. पेज नंबर 236. हेडिंग आहे त्यांचे मोठेपण हृदयात कोरून ठेवलेले.
जामवंतराव धोटे म्हणतात, वसंतराव नाईक आणि मी भिन्न भूमिका वठवणारे. ते सत्ताधारी, मी विरोधक. त्यांचा आणि माझा पिंड वेगळा. महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री, सत्ताधारी बाकावर बसत. मी विरोधक, समोरच्या बाकावर बसे. वसंतराव नाईक यांचे सरकार आणि त्यांच्या सरकाराचा कारभार त्यांच्यावर मी तुटून पडत होतो. सच्च्या विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बजावत होतो. त्याचवेळी कर्तव्य कठोर प्रशासनाची भूमिका वसंतराव बजावत होते. त्यातूनच महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख कारागृहांच्या भिंतीचा आणि माझा परिचय त्यांनी घडवून आणला. विधानसभेत सरकारी पक्ष आणि वसंतराव नाईक यांच्यावर घाणाघाती टीका करीत असताना मुंबईत घडलेला एक प्रसंग. विधानसभेच्या कामकाजाविषयी चर्चा करण्याकरिता अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या चेंबरमध्ये आम्ही बसलो होतो. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक तिथेच बसले होते. बोलणी सुरू होती. माझा घसा बसला होता. वसंतराव नाईक मला म्हणाले, आपला घसा का बसला आहे? काळजी घ्या, सांभाळा. औषध घेतले का? मी चिडलो होतो. संतापून बोललो, तुमच्या सरकारच्या पापाची लक्तरे जोरजोरात मांडावी लागतात, वेशीवर टांगावी लागतात. आवाज बसणार नाही तर काय होणार? वसंतराव धीर गंभीरपणे आणि नम्रतेने म्हणाले, आमच्या विरोधात बोलायला, टीका करायला तुमचा आवाज चांगला असणे आवश्यक आहे. नाक कान घसा तज्ज्ञ डॉक्टर हिरानंदानी यांच्याकडे तुम्हाला मीच घेऊन जातो. घसा ठीक होईल. काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या आत्मीयतेबद्दल मी आभारी आहे. मी बोलायचे म्हणून बोलल्या गेलो. त्यावर अगदी अधिकारवाणीने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगू लागला, हे चालणार नाही. तुम्हाला माझ्यासोबत यावेच लागेल. माझ्यासमोर बिकट प्रसंग उभा राहिला. राज्याचा मुख्यमंत्री किंवा मंत्री यांच्या संपर्कात जरासुद्धा यायचे नाही. त्यांच्याकडून कसली मदत घ्यायची नाही, अशी माझी सैद्धांतिक भूमिका. यातून मार्ग कसा काढायचा? मग मी म्हटले की ठीक आहे, मी आमदार निवासात जातो, नंतर कळवतो. नंतर आपण जाऊ. आमदार निवासात जाऊन सुटकेचा निश्वास टाकला. पण तासाभरातच मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा आमदार निवासात फोन आला. काही बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच ते म्हणाले की मी डॉक्टर हिरानंदानी यांच्याशी बोलणे केले आहे. 6:30 वाजताची अपॉइंटमेंट घेतली आहे. त्यांच्या कन्सल्टिंग रूमच्या दारातच वाट बघत ते उभे असतील. तुम्ही पोहोचला नाहीत तर मी आमदार निवासात येऊन तुम्हाला घेऊन जाईन. आपण तसदी घेऊ नका, मी वेळेवर पोहोचतो, असे सांगून सुटका करून घेण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते. बरोबर 6:30 वाजता मी पोहोचलो. तेव्हा डॉक्टर हिरानंदानी दारात वाट पाहत उभे होते. ते मला म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे, इतक्या निस्वार्थी आणि परखड शब्दात बोलणाऱ्या विरोधकाची आम्हाला गरज असल्यामुळे धोटे यांची तपासणी नीट करा. त्यांना लवकर बरे करा. तुम्ही दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक असूनही राज्याचे मुख्यमंत्री ज्या आस्थेने तुमच्याबद्दल बोलतात, हे एक दुर्मिळ असे ऋणानुबंध आहेत. डॉक्टर हिरानंदानी अक्षरशः भारावून गेले. मीही अर्थात भारावलो होतोच. हृदयात नेहमीकरता आठवण कोरली गेली, तीही प्रेमळपणाची, थोरवीची प्रचिती आणून देणारी. आणखी एक प्रसंग मनात असाच घर करून राहिला आहे. येरवाड्याच्या मध्यवर्ती कारागृहात मी स्थानबद्ध होतो. माझी आई नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात अत्यवस्थ होती. मला घरून कळवण्यात आले नव्हते. एवढ्यात मुंबईच्या मंत्रालयातून आदेश आला. तो असा होता की जामवंतराव धोटे यांना 15 दिवस पॅरोलवर ताबडतोब मुक्त करा. मी कारागृहाच्या बाहेर आलो तर माझ्याकरता शासकीय ॲम्बॅसेडर सज्ज होती. मला मुंबईला पोहोचवायची सूचना त्यांना होती. 2.25 तासात त्या गाडीने मला मुंबईला आणले. या गतीने मी कधीच प्रवास केलेला नाही. सांताक्रूझ विमानतळावर तिकिटाची व्यवस्था आधीच केली होती. पोलिसांच्या बंदोबस्तात सोनेगाव विमानतळावर नागपूरला उतरलो. बाहेर आलो तर तिथेही सरकारी वाहन तयार. मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल झालो. अत्यवस्थ आईची शुश्रूषा करीत असतानाच वसंतराव नाईक तिथे आले. आईच्या बाजूला बसले. तिच्या तब्येतीची चौकशी केली.
तिथपर्यंत माझ्या पॅरोलची मुदत संपली होती. ती त्यांनी लगेच वाढवून दिली. काही दिवसांनी माझ्या आईची प्रकृती सुधारली आणि मग मी पुन्हा तुरुंगात दाखल झालो. ज्या दिवशी वसंतराव नाईक यांच्या मृत्यूचे दुःखद वृत्त कानावर येऊन धडकले, त्यावेळी माझी आई यवतमाळच्या रुग्णालयात पुन्हा दाखल झाली होती. मी सुद्धा आईची सेवा करायला तिथेच होतो. पण आता आईची चौकशी करायला वसंतराव नाईक येणार नव्हते. त्यावेळी आईची सेवा करू शकलो. त्यावेळी क्षणाचा विलंब न लावता आईच्या चरणाजवळ पोहोचण्यासाठी वसंतराव नाईक यांनी सगळी व्यवस्था न बोलता केली होती. राजकारणात कमालीचे मतभेद झाले असतानाही वैयक्तिक संबंध जोपासण्याची वसंतरावाची हातोटी विलक्षण होती. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नाहीत. फार मोठ्या मनाचा तो दिलदार माणूस होता. पेज नंबर 239. या पेजवर वसंत साठे यांचे छायाचित्र आहे. वसंत साठे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्याबरोबरच माजी केंद्रीय मंत्री. त्यांचे विचार, त्यांचे अनुभव आता आपण ऐकूया. हेडिंग आहे, त्यांनी पाईप भेट दिला. 1942 मध्ये नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात मी प्रवेश घेतला. तेव्हा प्रगतिशील विचारांचे वसंतराव नाईक आणि बॅरिस्टर शेषेराव वानखेडे या 2 तरुणांशी माझी ओळख झाली. या दोन्ही तरुणांनी 70 वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह केले होते. ते महाराष्ट्रात गाजले, परंतु हे दोन्ही विवाह कमालीचे यशस्वी झाले. एवढेच नव्हे तर वत्सलाताई नाईक आणि कुसुमताई वानखेडे या दोन्ही भगिनींनी त्यांच्या पतिराजांना कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात अतिशय मनपूर्वक साथ दिली. वसंतराव नाईक हे तर मदतीसाठी धावून येणारे म्हणून प्रख्यातच होते. शेती नावारूपाला आणण्यात वसंतरावांनाच सगळे श्रेय जाते. मी पहिल्यांदा विरोधी पक्षात होतो, कामगारांचा नेता होतो. मी जे प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेलो त्या प्रत्येक प्रश्नात वसंतराव नाईक यांनी नुसतीच सहानुभूती दाखवली नाही, तर प्रश्न सोडवण्याची भूमिका त्यांनी घेतली. पुढे मी काँग्रेसमध्ये आलो आणि एकत्रपणे आम्ही काम करू लागलो. वसंतराव नाईक पाईप ओढायचे, म्हणून मी सुद्धा पाईप ओढायला सुरुवात केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत मी भारताचा प्रतिनिधी म्हणून जात असताना वसंतराव नाईक साहेबांनी मला एक पाईप भेट दिला. त्यांची आठवण म्हणून मी तो पाईप आजही जपून ठेवला आहे. पाईप हा वसंतरावाच्या जीवनातला एक अविभाज्य भाग होता. तोंडात पाईप धरला की ते अधिक रुबाबदार दिसायचे. एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल तेव्हा ते डाव्या हाताने पाईप तोंडात पकडायचे आणि रुबाबात उभे राहायचे. पंडितजींना पहिल्यांदा भेटायला वसंतराव नाईक जाण्यापूर्वी एका मित्राने सांगितले, तो पाईप हातात घेऊन जाऊ नका. वसंतराव म्हणाले, चांगली सूचना केलीत. पंडितजीची भेट झाल्याचे नंतर जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्या छायाचित्रात पंडितजी समोर वसंतराव नाईक हातात पाईप घेऊनच उभे आहेत, असेच ते छायाचित्र होते. पेज नंबर 241. श्रीमती मृणाल गोरे यांचे छायाचित्र या 241 पेजवर आहे. श्रीमती मृणाल गोरे ह्या समाजवादी नेत्या, कार्यकर्त्या व राजकारणी, महिलांच्या विविध समस्यांबद्दलच्या चळवळीचे त्यांनी नेतृत्व केलेले. बघूया वसंतराव नाईकांबद्दल त्या काय म्हणतात. असा मुख्यमंत्री पुन्हा न होणे. वसंतराव नाईक साहेबांना राजकीयदृष्ट्या विरोध करतानाही मनात असे वाटत राहायचे की हा माणूस एवढा सुसंस्कृत, अदबशीर, नम्र आणि आपण विधानसभागृहात सरकारवर हल्ला करताना किती कठोर होत आहोत. 40 वर्षापूर्वीच्या लढाऊ नेत्या
एकेकाळी मंत्रालय दणाणून सोडणाऱ्या आणि विधानसभा गाजवणाऱ्या, थाळीवादनाने जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या आणि लाटणी मोर्चाने महिला शक्तीचा प्रत्यय आणून देणाऱ्या श्रीमती मृणाल गोरे यांच्या गोरेगाव निवासस्थानी पोहोचलो तेव्हा त्यांच्या भोवती विविध कामे घेऊन आलेल्या महिलांची गर्दी होतीच. मृणालताईचं वय आता 84. चालण्यासाठी वॉकर घ्यावा लागतो. पण प्रश्नाबद्दलच्या पोटतिडकीचा पीळ 40 वर्षापूर्वी जसा होता अगदी तसाच आहे. त्यांच्याशी चर्चा करताना सगळी आंदोलने चलचित्राप्रमाणे आठवली आणि आता कुठे आंदोलनच नाही याची त्यांनी खंत व्यक्त केली. तब्येत बरी आहे म्हणाल्या, पण निसर्ग नियम चुकला नाही. वसंतराव नाईक यांचा विषय निघाला आणि त्या खुलल्या. सांगू लागल्या, मी एवढी विरोधी पक्षात कठोरात कठोर टीका करायची, पण माझी लाडकी लेक अंजू हिच्या विवाहाचे निमंत्रण द्यायला मी गेले तर अंजूसाठी वत्सलाताई साडी भेट घेऊन आल्या. वसंतराव नाईक म्हणाले, लग्नाला नक्की येणार आणि श्रीमती नाईकही येणार. त्याप्रमाणे माझ्या कन्येच्या विवाहाला नाईकसाहेब वसईला आले. सोबत वत्सलाताई आल्या. बॅक बे रेक्लेमेशनला मी प्रखर विरोध केला होता. महागाई विरोधात आमच्या महागाई प्रतिकार महिला समितीचा मोठा मोर्चा आणला होता. पोलिसांना चुकवून आम्ही मंत्रालयावर धडक मारली. मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाच्या दारात जाऊन बसलो. आम्हाला सर्वांना अटक झाली. कायद्याप्रमाणे जे करायचे होते ते सगळे केले गेले. पण एरवी कधीही नाईकसाहेबांकडे काहीही कामानिमित्त गेले आणि चिठ्ठी पाठवली तर ते तडक आत बोलवायचे. शिपायाला सांगायचे, यांना बाहेर उभे का केले? एकदा मी पुसद येथे व्याख्यानाला गेले होते. कोणत्या तरी संस्थेने ते व्याख्यान आयोजित केले होते. मी पुसदला व्याख्यान दिल्याची बातमी नाईकसाहेबांनी कुठेतरी वाचली. पुसदहून परत आल्यावर विधानसभेत भेट झाली. तेव्हा ते मला म्हणाले, मृणालताई, माझ्या गावाला तुम्ही परस्पर जाऊन आलात, पण भावाला कळवलंसुद्धा नाही. मोर्चा इथे काढायचा तो काढा, पण माझ्या गावी जाताना मला कळवाल की नाही? मी स्वतः तिथे येऊन थांबलो असतो. मृणालताई एक एक आठवण सांगत राहिल्या आणि शेवटी त्यांनी मत व्यक्त केले की असा सुसंस्कृत मुख्यमंत्री देशात झालेला नाही, पुढे होणे नाही. पेज नंबर 240वर श्रीमती मृणाल गोरे यांची लाडकी कन्या चिरंजीव अंजली हिच्या शुभ विवाहाप्रसंगी आशीर्वाद देण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक आणि सौ वत्सलाताई नाईक शब्द दिल्याप्रमाणे विवाह सोहळ्याला वसई येथे उपस्थित राहिले. छायाचित्रात वसंतराव नाईक, वर दिलीप वर्तक, नववधू अंजली, श्रीमती मृणालताई आणि वत्सलाताई दिसत आहेत. पेज नंबर 242. या पेजवर बबनराव ढाकणे. श्री बबनराव ढाकणे हे महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते, माजी राज्यमंत्री, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र जनता पक्षाचे माजी अध्यक्ष. हे वसंतराव नाईकांबद्दल काय सांगत आहेत ते आपण पाहूया. मानसी 1-1 रुपया जमा करून पुतळा उभा केला. मानसी 1-1 रुपया जमा करून पाथर्डी येथे वसंतराव नाईक यांचा पुतळा आम्ही कार्यकर्त्यांनी 41,000 रुपयात 1974 साली उभा केला. वसंतराव नाईक यांच्या हयातीत त्यांच्या कर्तृत्वाची पताका प्रथम पाथर्डीमध्येच आम्ही फडकवली. त्यावेळी मी पाथर्डी पंचायत समितीचा सभापती होतो. आयुष्यात जी समाधानाची कामे केली आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठे समाधान एक महान व्यक्तीचा पुतळा लोकवर्गणीतून आम्ही उभा करू शकलो. महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते, माजी राज्यमंत्री, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि बीड लोकसभेचे माजी खासदार श्री बबनराव ढाकणे हे वसंतराव नाईक यांच्याबद्दल बोलत होते.
वरळी येथील वैनगंगा इमारतीमधील त्यांच्या निवासस्थानी वसंतराव नाईक गौरव ग्रंथाला शुभेच्छा देऊन बबनरावांनी सांगितले की वसंतराव नाईक यांचे व्यक्तिमत्व देशातल्या महान व्यक्तिमत्वांपैकी एक होते. ते आमच्या समाजाचे होते किंवा मी त्यांच्या समाजाचा आहे म्हणून हा पुतळा उभारला नाही, तर विकास कामात नाईक साहेबांच्या दूरदृष्टीला तोड नव्हती. त्यामुळे ते हयात असताना पुतळा उभा करण्यावर टीका झाली. तरीसुद्धा आम्ही काही विशिष्ट उद्देशाने आम्ही हे काम हाती घेतले आणि ते पूर्ण केले. बबनराव सांगत होते, 1974 साली पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला. 1 रुपयापेक्षा जास्त लोकवर्गणी कोणाकडूनही घ्यायची नाही असा निर्णय घेतला. बघता बघता 51,000 रुपये जमले. ते 51,000 लोकांकडून पुतळा उभा करायला खर्च आला 41,000 रुपये. हा पुतळा इतका हुबेहूब आहे की असा पुतळा पुन्हा उभा राहिला नाही. कल्पना अशी होती की बाबू जगजीवन राम यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचे अनावरण करायचे. 1976 साली पुतळ्याचे काम पूर्ण झाले, पण यावेळी देशात आणीबाणी लागू झाली होती. जगजीवनराम येऊ शकले नाहीत. मग त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याच हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे ठरले आणि ते पार पडले. लोकांना आश्चर्य वाटले, शंकररावजी येतील का? पण मी त्यांना आणले आणि एक आगळा वेगळा समारंभ झाला. पुतळ्याच्या निमित्ताने नाईक साहेबांची स्मृती आजही कायम आहे. याच पेजवर पाथर्डी येथे 2 फेब्रुवारी 1976 रोजी नामदार वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केले. हे छायाचित्र इथे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रीमान रासू गवई, जांबुवंतराव धोटे, वसंत साठे, त्यानंतर श्रीमती मृणालताई गोरे आणि श्रीमान बबनराव ढाकणे या सर्वांचे विलक्षण अनुभव आपण ऐकले. हा भाग मी इथेच थांबवते. पुढच्या भागामध्ये आपण बापूसाहेब काळदाते, दी.बा. पाटील, केशवराव धोंडगे आणि गणपतराव देशमुख ह्या दिग्गज नेत्यांचे अनुभव आणि त्या अनुभवाचा विलक्षण आनंद आपण घेऊया. धन्यवाद.